नहीं बरसात है। हॅलो. हॅलो मीरा, ते मला तुझ्याशी बोलायचंय. आता काय झालंय? नाही सॉरी, आता नवीन काय केलंयस तू? मी तू तू गेलेस. तू सगळ्यांना सांगितलं माझ्या प्रेग्नन्सीच्या नाटकाबद्दल, म्हणून सगळ्यांना कळले की नाही. हे बघ अश्विनी, मी आईला आई बोलतच नाही तसं माझ्याशी. सौरभ तर डुंको बघत नाहीये. हो पण मग असं करायला नको होतंस ना तू. अश्विनी, अशी फेक प्रेग्नन्सी वगैरे कोण करतं ग? आता आता काय करू सांग. असंच राहायचं का ग आयुष्यभर? मी कोणी बोलत नाही माझ्याशी, सगळ्यांची बोलण्याचा प्रयत्न करते मी. हे असं असं राहायचं का ग? मी काय सांगू, मला काय माहित. तू प्रॉब्लेम क्रिएट केलायस ना, आता तू काढ सोल्युशन. हे बघ मीरा, ते तू तू नाही खरं तर मीच केलाय प्रॉब्लेम क्रिएट. पण तू हुशार आहेस की नाही, मग तुला सुचेल. तू सांग मला, मला नाही सुचत आहे ग काय करू. अश्विनी, घर तुझं, सगळी माणसं तुझी, तू दुखवलेस की नाही त्यांना, मग तू काढ त्यांची समजूत. अगं सगळं करून पाहिलं ग, म्हणजे बाहेरची माणसं आहेत ना, ऐकतच नाही. सॉरी सॉरी, तू तू कर ना ग मदत माझी. मदत? हा, माझ्या माहेरच्या माणसांना बोल लावून तू मलाच मदत मागतेस. कमाल आहेस तू अश्विनी. सॉरी ग, सुचव ना, मला नाही सुचत आहे. सुचवेन, हा सुचवेन. पण मला सांग, तू असा मूर्खपणा परत करणार नाहीस ना? हो, नाही करणार मी. अश्विनी, आई बाबा सौरभ सगळे खूप प्रेम करतात ग तुझ्यावर. तू जशी आहेस ना तशी लाडकी आहेस त्यांची. त्यांना नको ग असा त्रास देऊस परत. हो, नाही देणार. पण तू त्यांना सांग माझ्याशी बोलायला आधी. सांगेन. ऐक, समजा उद्या तू माझी एखादी वस्तू म्हणजे माझं घड्याळ हरवलंस, तर तू काय करशील? मी काय, मी ते घेतलंच नाही असं सांगेन ना. अश्विनी अश्विनी ऐक ना, दुसरं काही उत्तर सुचते का बघ. म्हणजे ही जी आता बदललेली अश्विनी आहे ना, ती काय करेल विचार कर. बदललेली अश्विनी? बदललेली अश्विनी म्हणजे चांगली चांगली अश्विनी काय करेल? चांगली अश्विनी काय करेल? नवीन आणून देईन दुसरं. शाब्बास. म्हणजे माझा राग दूर करायला तू माझ्या हरवलेल्या घड्याळाच्या बदल्यात मला दुसरं घड्याळ आणून देशील की नाही? मग आता इथे पण तेच कर. पण अगं सौरभकडे आहे दुसरं घड्याळ. अगं अश्विनी, बरं थांब, फोड करून सांगते. हे बघ, तू सगळ्यांना एक गोष्ट सांगितलीस, ती ऐकल्यावर सगळेजण खुश झाले. मग तू म्हणालीस की ती गोष्ट खोटी आहे, मग सगळे नाराज झाले. मग आता ज्या गोष्टीमुळे सगळे खुश झाले होते तीच गोष्ट कर. म्हणजे हे बघ मीरा, ते म्हणजे आता तूच मला परत खोटं बोलायला. अश्विनी 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 अश्विनी, खोटी नाही, खोटी नाही. खोटी प्रेग्नन्सी झाली, आता खरी अनुभवून बघ. काय? अश्विनी, खूप सुंदर गोष्ट असते ग ती. विचार कर ना, तू खरंच प्रेग्नंट असतीस तर आईनी बाबांनी सौरभनी किती लाड केले असते तुझे, किती काळजी घेतली असती. आणि फक्त त्यासाठी नाही, काय माहित, कदाचित तुलाही याचीच गरज असेल. आई झालीस की तुझ्या आयुष्यालाही एक दिशा मिळेल, स्थैर्य मिळेल.
अश्विनी, मी काही तुला फोर्स करणार नाही. तूच विचार कर, शांतपणे विचार कर. पण मला असं वाटतंय की कदाचित तू ही गुड न्यूज दिलीस तर सगळंच चित्र बदलेल. पॉइंट आहे तुझ्या बोलण्यात मीरा ते. पण अगं सौरभ डुंकूनही बघत नाही माझ्याकडे. कसं आता रुसलेल्या नवऱ्याला कसं समजवायचं हे मी तुला सांगायचं का? अश्विनी, सौरभ किती प्रेमात आहे तुझ्या, माहितीये ना तुला. तू ठरवलंस तर काहीही अशक्य नाहीये. सगळं आधीसारखं होईल. खर तर आधीपेक्षा सुंदर होईल. जमव तेवढं. काय बघते बघते. चला, झालंय ना बोलून. ठेवू फोन आता. हो, बाय बाय. बरं ऐक, हा, ऑल द बेस्ट. थँक्स. बाय. बरं ऐक, काय ग? थँक्यू. हा, बाय. बाय. आई म्हणते असं खरंच असेल? मीराचं बाहेर कुठेतरी नाही 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 म्हणजे बाकी कशी असली, आगाऊ असली, उद्धट असली, पुढे पुढे करणारी असली तरी मीरा असं नाही काही करणार. मला नाही वाटत. पण काही सांगता येत नाही हल्ली. का आता ते दोघं मुद्दाम हाही संशय पसरवतायत? हा, असं असू शकतं. आता मीच हे खूप वाढवते. म्हणजे खूप गाजावाजा होतोय या भीतीनं तरी शेवटी खरं काय ते सांगून टाकतील. आई, काही मदत करू का? आई, म्हटलं काही मदत करू का? नाही. काय झालं? काय विचार करत होता? मनू, तुला एक विचारू? नाही म्हणजे माझ्या कानावर आलंय म्हणून, आणि घरात इतर कुणाला विचारण्यापेक्षा तुला विचारते. कशाबद्दल पण? हे जे काही आधी मीराचं भांडण चाललंय, म्हणजे त्यांचं जे काही पटत नाहीये, त्याला दुसरं काही कारण असू शकतं का? म्हणजे मीराचं बाहेर अफेअर वगैरे? अहो नाही, असं काही नाहीये. तुम्ही नका असा विचार करू. हो, पण असं असू शकतं ना? नाही, असं नसू शकतं. मीराताई असं करणं शक्यच नाही. तसं नाही म्हणू. नाही, तसं नाहीच आहे. मीराताई असं करणं शक्यच नाही. नाही, तुम्ही असं कसा विचार करू शकता? आणि प्लीज हे काही दुसऱ्या कुणाशी काही बोलू नका असं. उगं बाई, तुम्ही हे सगळं बोलण्याआधी एकदा विचार करायला हवा होता. दिस इज नॉट राईट. हा समजच चुकीचा आहे. बिचारी. सॉरी मनू, उगाच चिडचिड झाली तुझी. पण इलाज नव्हता. या विषयाला जर हवा द्यायची असेल तर तुला हे कळणं फार गरजेचं होतं. ज्या गोष्टीमुळे सगळे खुश झाले होते तीच गोष्ट कर. खोटी प्रेग्नन्सी झाली, आता खरी अनुभवून बघ.
आई झालीस की तुझ्या आयुष्यालाही एक दिशा मिळेल, स्थैर्य मिळेल. मला असं वाटतंय की कदाचित तू ही गुड न्यूज दिलीस तर सगळंच चित्र बदलेल, सगळं आधीसारखं होईल. खरं तर आधीपेक्षा सुंदर होईल. जमव तेवढं. देशपांडेबाईंना नाच झाली आहे, तिला देणार आहे. आपल्याकडे नाहीतरी पडून राहणार आहे ते. आई थांबा, राहू द्या, नका देऊ कोणाला, राहू द्या आपल्याकडे. का तू काय केलंस याची आठवण करून द्यायला आम्हाला? नाही मग कशाला? आई राहू दे, हे लागेल आपल्याला लवकरच. पुन्हा पुन्हा कशाला नवीन आणायचं किंवा शिवायचं, हेच ठेवून देऊ आपण. राहू दे. जीव घेतला असतास माझा. नशीब बोंबाबोंब करून तू घरातल्यांना बाहेर नाही बोलवलास. अरे तू आत्ता इथे काय करतोस? तुझी मीटिंग होती ना? कॅन्सल झाली म्हणूनच तुझी वाट बघत थांबलो इथे. का काय झालंय? काही नाही ग मीरा. आपल्याला बाहेर बोलायला वेळ मिळत नाही, हॉस्पिटलमध्ये वेळ मिळत नाही, घरात तर प्रश्नच येत नाही. आपण कुठे बोलायचं मीरा? म्हणून तुझी वाट बघत थांबलोय मीरा. आय मिस यू मीरा. मिस यू टू. त्या दिवशी सारखी आई गच्चीत गेल्या असतील आणि त्या आल्यात. नाही, मी बघून आलोय. गच्ची लॉक आहे. मीरा इथे बस 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 इथे. मीरा तू शांतपणे 15 मिनिटं माझ्या बरोबर बस. मला असा हातात हात घेऊन तुझं बसू दे. मला नाही तर त्रास होतोय आता खूप. आपलं दार वाजलं? नाही का? कोणी नाहीये. मीरा आपण कुठेतरी पळून जाऊया का? हे सगळं संपलं ना की खरंच जाऊया 4 दिवस आपण दोघंच. पण कधी संपेल हे? आता लवकरच. मीरा मी तुझ्यापासून दूर नाही का राहू शकत. मी पण नाही राहू शकत. आता थोडेच दिवस, प्रॉमिस. हा खेळ सुरू केलाय की नाही आपण, तो नीट संपवायला हवा ना. नाही तर हवा तो रिझल्ट कसा मिळणार? तुला पण आवाज आला ना? हो पण नको, आधी ऐक ना. मी जाते, कोणतरी येईल बघेल, घोळ सगळ्यांना. मी जातेच. ठीक आहे, तू हो पुढे. मी 5 मिनिटांनंतर येतो.
सौरू सौरू तू दमला असशील ना? तुला कॉफी देऊ का डायरेक्ट जेवायलाच बसशील? आई बाबा पिंकी मावशीकडे गेलेत जेवायला, म्हणून मी फक्त तुझ्यासाठी स्वयंपाक केला आज, खास स्वयंपाक. तू केलं स्वयंपाक? हो. नाही मग नको मला जेवायला, मी बाहेर खाऊन येईन. अरे असं काय करतोयस? मी व्हेज बिर्याणी केली अरे तुझ्यासाठी. आवडते ना तुला बिर्याणी? बिर्याणी केलीस? हो, आणि रायता पण केलाय सोबत, आणि डेझर्ट मध्ये अंगूर मलाई. म्हणजे ती मी नाही केली आहे, मागवली ती. पण आत्ता राहू देत ते तसंच, थोड्या वेळाने बघू. मी आत्ता जरा इथे शांतपणे. मला माहितीये तू खूप डिस्टर्ब्ड आहेस सौरभ. मला पण तुला त्रास नाही द्यायचा आहे, पण हात पुढे कर ना. काय? हात कर ना पुढे. का आता हे काय नवीन? अगं अश्विनी, हे काय? सौरू अरे काल रात्री मला एक स्वप्न पडलं, आणि त्यात मला असं दिसलं की मी आता प्रेग्नेंट आहे. आणि अगं अश्विनी बास ना, तुला कंटाळ येत नाही का सतत खोटं बोलून खोटं वागून? इथून पुढे प्रेग्नंट हा शब्द सुद्धा तुझ्या तोंडून ऐकायचा नाही मला. सौरू मला माझं जरा ऐकून घेशील का? मला माहितीये रे माझं चुकलंय. चूक कसली, खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडनं, मान्य आहे मला. पण तुला माहितीये ना मी थोडीशी मॅड आहेच थोडी. पण आता खरंच मला बाळ हवंय रे सौरू. मला खरंच आई व्हायचंय, आणि तुला पण हवंय ना छोटस गोड बाळ. माहितीये मला सौरू, मी चुकलीये रे सौरू, माझ्याकडनं चूक झाली. आय एम सॉरी सौरू. आई, हे सगळं ऐकल्यानंतर ना माझं तरी हेच मत आहे की आधी मीराचं जे भांडण होतंय त्यामागचं खरं कारण हेच नसेल कशावरून. म्हणजे आधीने तिच्या थोबाडात मारली ते आपण बघितलं ना फक्त. खरं कारण तेच असेल. शक्य आहे ना आधीला माहिती असेल आणि म्हणून त्याची चिडचिड झाली. आणि मनस्ताप होईपर्यंत जर तिचं वागणं असेल तर त्यात आधीची तरी काय चूक ना. आपण तर त्याला काही विचारलंच नाही. खरंय ग.
मला काय वाटतंय म्हणजे असं थोबाडीत मारणं चुकीचंच आहे, पण तरी मीरा जर त्याला फसवत असेल तर सगळ्याच्या सगळा दोष आधीला देऊन पण चालणार नाही ना. हो, काहीतरी एवढं घडल्याशिवाय आधी चिडणारच नाही मुळात. तसा तो शांत स्वभावाचा आहे ग, चिडका नाहीये. मीराशी बोलूया का एकदा स्पष्ट? बोलूया. मला तरी वाटतंय